नमस्कार मंडळी, तर तेजस्वी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज सकाळीच आपली सगळी गुरं दिसले आपल्याला. 2 बैल, गाय, एक छोटा मोठा दोघी. महेशदादाची वाट बघत होतो. महेशदादा आला. आपल्याला जायचं होतं आज नाशिकला. पोचलो आपण घोटीच्या पुढं. इकडं पण रस्त्यात जाम जनावरं दिसली. अख्खा हायवे पॅक करून टाकलेला. बोललो आज काहीतरी स्पेशल आहे, नुसती गुरंच दिसतात आपल्याला. सगळा हायवे पॅक होता. गेलो आपण. त्यानंतर सिद्धिविनायक ॲग्रो ट्रेडर्समध्ये आपल्याला काम होता नाशिकला. तिकडचं काम केलं. त्यानंतर आणखी दुसऱ्या ठिकाणी काम होतं, पण जरा तिकडे ओपन व्हायला वेळ होता म्हणून इथली फेमस मिसळ खायला गेलो अंबिका रेस्टॉरंटला. काय एवढी बरोबर नाही लागली, उगाच पैसे वाया गेले 100 रुपये. इकडचं ओपन झालं, मग इकडं गेलो, हे काम केलं बरदमध्ये. त्यानंतर रस्त्यात ना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रोग्राम चालू होता. भारी एकदम गाणी बोलत होती. सगळं ऐकलं, जरा बरा वाटला. 5-10 मिनिट तिथं थांबलेलो. त्यानंतर मग इकडं दुसऱ्या दुकानात एक काम होतं, तिकडं गेलो. तिकडचं काम केला आणि बोललो आता कामं झाली, निघावं घरी. त्यानंतर CNG टाकायला गेलो. CNGला एवढी मोठी लाईन होती की बोललो जाऊ दे, आपल्या घरी निघावं. मग DMartच्या साईडने परत गाडी फिरवली, तो निघालो. घोटीत पण 1-2 कामं होती. आता महेशदादाची कामं भरपूर असतात. गेल्या घोटीत गेलो. घोटीत 1-2 ठिकाणी कामं होती. तोपर्यंत मी बोललो की इथं मोठा सेल लागला आहे काठियावाडमध्ये. मग त्या सेलमध्ये बघायला गेलो. कपडे ठीक होते, पण ते काय रेंज जास्तच लावलेले त्यांनी. उगाच सेलचं नाव करतात आणि एवढे पण खास कपडे नव्हते. त्यामुळे आपल्याला काय आवडले नाही, आपण घेतले नाही. त्यानंतर महेशदादा बोलत होता घोटीची फेमस मिठाई, ती पार्सल घेतली आणि तिथं पण खाल्ली. जरा भारी वाटली. खरंच तो बोलत होता भारी मिठाई होती ही. अन्नपूर्णा स्वीटमध्ये तुम्ही आला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तिकडची ती मिठाई भारी लागते. त्यानंतर निघालो, हायवेला आलो. टोल नाक्यावर काय आपले एक रिलेटिव्ह आहे, त्यांचं नाव सांगून सोडतात. त्यानंतर खर्डेला आलो. इथं गोडाऊनमधून माल उतरवला आणि आपल्याला अजून दुसरी पण कामं करायची होती, पण काय ते सगळं ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत. तर त्यामुळं पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.